श्रीराम समर्थ. नमस्कार. मी चैतन्य सहस्रबुद्धे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री न ये रे तुझवीण निद्रा, कै भेट शिवा मजला सुभद्रा. या श्लोकामधली जी दुसरी जी ओळ आहे ती फार महत्त्वाची आहे. नेत्री न ये रे तुझवीण निद्रा, कै भेट शिवा मजला सुभद्रा. खरोखर अयोध्येच्या राम जन्मभूमी करता ज्या कारसेवकांनी संघर्ष केला, आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला, अनेक राष्ट्रभक्त व्यक्तींनी आपली प्राणाची आहुती ज्या ठिकाणी दिली, इतकंच नव्हे अनेक संतांनी घोर तपश्चर्या त्याकरता मांडली. अनेकांनी प्राण पाखडले की माझ्या रामाला त्याची जन्मभूमी त्याच ऐश्वर्यामध्ये पुन्हा एकदा लाभू दे, किंबहुना माझा राम त्या जन्मभूमीमध्ये अशा ऐश्वर्यात नटलेला बसलेला मला बघायचा आहे की ज्यामुळे माझ्या जीवनाचं सार्थक होईल. खरोखर अयोध्येचं हे राम मंदिर आपल्या सर्व जीवितांचं प्राण आहे, किंबहुना प्रत्येक भक्ताचं ते आराध्य दैवत जसं आहे तसं ते आराध्य स्थान आहे. अयोध्येसाठी केलेला हा सगळा संघर्ष आणि ही सगळी तपश्चर्या बघता आज तो क्षण येऊ घातलाय की ज्या क्षणाकरता युगानुयुग वाट बघावी लागली. युगानुयुग यासाठी मी म्हणतो की अहो, भगवंताच्या मंदिराकरता जर काही क्षण जरी वाट बघावी लागली तरी ती युगानुयुग भासतात, युगानुयुग वाटतात. शेकडो वर्षाचा जरी हा इतिहास असेल तरी आपल्याला एखादं युग लोटल्या गेल्यासारखं वाटतंय. आज त्या अयोध्येच्या त्या जन्मभूमीमध्ये या पत्रीचा संघर्षमय इतिहास आहे आणि ते केल्यानंतर आता त्याची खरी पूर्णाहुती आहे. आता खरं त्या कल्पवृक्षाला फळ येत आहे. अशा वेळेला तिथून आणलेली अक्षता, जी कधी क्षती होणार नाही अशी अक्षता. आपण कल्पना करा, अक्षता तांदळाचीच का असेल बरं? ती यासाठी आहे की तांदूळ हे एकमेव धान्य असं आहे की जे धान्य या ठिकाणी उगवतं पण दुसऱ्या ठिकाणी त्याला पेरू शकतो. इतर धान्य एका ठिकाणाहून त्याची रोपं उगवल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होत नाहीत. पण हे जन्माला कुठेतरी दुसरीकडे जरी आलं असेल तरी दुसरीकडे जाऊन रुजू शकतं. ही क्षमता आणि ही शक्ती तांदळामध्ये आहे. आणि म्हणूनच तर आपण बघतो ना की नववधूला जेव्हा शुभमंगल सावधान म्हणून आपण आशीर्वाद देतो, तेव्हा त्या आशीर्वादाच्या वेळेला त्या अक्षता, ती तांदूळ आपण त्यांच्या मस्तकी घालतो. का? तर जशी अक्षता आहे जी एका ठिकाणी उगवते आणि दुसऱ्या ठिकाणी वाढते, तशी तू हो. एकंदरीत हे तांदूळ हे धान्य जे आहे ना, हे अशा पद्धतीने स्वयंपूर्ण आहे, म्हणून ते अक्षता आहेत. आणि केवळ मंत्राक्षता एवढाच त्याचा आधार नाही, तर ज्या गोष्टीचा स्पर्श त्याला लाभला आहे तो स्पर्श संजीवनीचा आहे. अशा अक्षता जेव्हा अयोध्येच्या त्या जन्मस्थानाला स्पर्श करून येतात तेव्हा त्याची किमया किंवा त्याचं सामर्थ्य काय वर्णावं. त्या अक्षतांना स्पर्श केल्यानंतर अयोध्येचा तो स्पर्श आपल्याला लाभणार आहे. आणि म्हणून हा अक्षता कलश आपल्याला रामस्वरूप आहे. त्या रामाचं एक स्वरूप आहे की ज्या रामाने आयुष्यभर मानवाने कसं वागावं, कसं राहावं हे सांगितलं. अहो, राम हा असं दैवत आहे की ते स्वयंपूर्ण आहे. त्याच्यासारखं दैवत दुसरं कोणतंही नाही, त्याच्यासारखा आदर्श कोणी नाही. ज्या कैकेयीने 14 वर्ष रामाला वनवासात पाठवलं, त्या कैकेयीविषयी सुद्धा रामाच्या मनात असूया निर्माण झाली नाही. किंबहुना आपल्याला माहिती असेल की रावणाचा संहार जेव्हा झाला तेव्हा आकाशात दशरथ राजाचा आत्मा नवे दशरथ राजा सूक्ष्म रूपात प्रगट झाले आणि रामाला म्हणाले, रामा, मी खूप आनंदी आहे. रावणाचा संहार झाला, दुष्टांचा संहार झाला, दैत्य खलनार्थ तुझा अवतार आहे हे मला माहिती होतं. आज त्याची पूर्णाहुती होते. मला खूप आनंद आहे. रामा, तुला काय हवं ते माग. आणि तेव्हा श्रीराम काय म्हणाले बरं? बाबांना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाले, मी काय मागू तुम्हाला बाबा, तुमचं दर्शन झालं हेच माझ्यासाठी फार मोठं आहे. नाही म्हणाले, अरे तू माझा पुत्र आहे, मी धन्य झालो. तुला काय हवं ते माग आज मला. तेव्हा राम म्हणाले, बाबा, जर द्यायचं असेल ना तर एकच द्या. काय बोल बाळ. तर म्हणाले, कैकेयीविषयी राग नका मानू. ती माझी माय आहे, ती माझी आई आहे. तिने जरी मला 14 वर्ष वनवासात पाठवलं असेल
तरी त्यामागचा हेतू काय आता तुम्ही बघताय ना. रावणाचा संहार त्यामुळेच झाला ना. तेव्हा आता कैकेयीवर राग धरू नका बरं. दशरथ राजाच्या डोळ्यात अश्रू आले बघा त्यावेळेला. वायुरूप होते ते, पण त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, कृतार्थ झालो मी. असे हे राम, ते आपलं दैवत आहे. आणि आज ते राम बालस्वरूपात आपल्याला पुन्हा एकदा अयोध्येच्या त्या रामजन्मभूमीमध्ये दिसणार आहे. खरोखर ही इतकी मोठी भाग्याची गोष्ट आहे. फार सुंदर एक संतांनी अभंग लिहिला आहे. आजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ. तर खरोखर ही अशी वेळ कधी मिळणार आपल्याला. हो, प्राणप्रतिष्ठा फक्त एकदाच होत असते बरं. यानंतर होतील ते अनेक रामाचे उत्सव होतील, रामजन्म होतील, पण प्राणप्रतिष्ठा मात्र एकदाच होत असते. तेव्हा ही प्राणप्रतिष्ठा अनुभवण्याकरता आजपासून आपण सज्ज होऊया. या अक्षत कलश डोक्यावर घेऊन त्याचा स्पर्श करून त्याचं दर्शन करून कृतार्थ होऊया. तुझ्या चरणी तुझ्या मंदिरी सुखात मी भगवंत, मला रे हवी कशाला खंत. यातलं शेवटचं कडवं फार महत्त्वाचं आहे. ते सांगून मी आता हे प्रास्ताविक आटोपतं घेतो. त्या पदामध्ये फार सुंदर म्हटलं आहे, मला लाभली तुझी पायरी, कशास येऊ मी गाभारी. जाता येता स्पर्शून जाती, सगळी संत महंत, तुझ्या कृपेने तुझ्या मंदिरी सुखात मी भगवंत. तसं रामा, अयोध्येच्या त्या जन्मस्थानावर तुझं एवढं भव्य मंदिर होतं आहे, तू तिथे बसणार आहेस. आणि तुझ्या पायरीशी जरी मला जायला मिळालं ना, तुझ्या पायरीपाशी येऊन जरी तुला बघितलं ना, तरी माझं समाधान आहे बघ. लक्षात घ्या, आपण आज सर्व गोष्टींनी हा योग जुळवून आणतोय. हा सोहळा जुळवण्याकरता अनेक भक्त मंडळी, अनेक व्यवस्थापन करणारी तिथली मंडळी झटतात आहे अहोरात्र. पण सूक्ष्मामध्ये सुद्धा अनेक संत मंडळी त्या ठिकाणी गोळा होतील ना. गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, अनेक संत मंडळी, गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, किती संतांची नावं घेऊ. ही सगळी संत मंडळी सूक्ष्मामध्ये 22 जानेवारीला त्या गाभाऱ्यात अवतीभोवती उभी असतील. आणि रामस्थापना होईल त्यावेळेला सूक्ष्मामध्ये सुद्धा जय जयकार होईल. आपल्याला कदाचित तो दिसणार नाही, पण ते राहणार हे निश्चित. तेव्हा ही संतांची मांदियाळी सर्व बाजूनी स्थूलातही आणि सूक्ष्मातही अयोध्येला प्रगटणार आहे, अयोध्येला राहणार आहे. मग आपण का बरं मागे राहावं. आपण सर्वजण तिथे जाऊया, मनाने जाऊया. त्यासाठी काय करावं लागेल तसं करूया. हवं तर आपलं गाव, आपलं घर अयोध्या ते करूया. 22 तारखेला रामाचं दर्शन झाल्याशिवाय, 22 तारखेला रामाचं काहीतरी पूजन झाल्याशिवाय आपण जेवू नये, असा आपण निग्रह करू. खरोखर तुम्हाला सांगतो, फार पुण्याई लागते, फार पुण्याई लागते. तेव्हा सत्संगाचा योग येतो. आणि पिढ्यानपिढ्यांची पुण्याई जेव्हा एकत्र होते ना, तेव्हा हा असा राम जन्मभूमीवर रामस्थापनेचा योग येतो. तो योग आलेला आहे. आपण सर्वजण त्याची तयारी करूया आणि या रामकलश यात्रेचा अतिशय जोरदारपणे स्वागत करूया, शुभारंभ करूया आणि अयोध्येच्या त्या पर्वाला जगून पाहूया. श्रीराम समर्थ. नमस्कार.